संपूर्ण कर्जमाफीचा विचार सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी, राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे। 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनपर 20,000 कोटींचा हा निधी वितरित केला जाईल। योजनेतून श्रीमंत शेतकरी आणि करदात्यांना वगळलं जाईल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 1.5 लाखांवर थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत 1,500 कोटींचा पीक विमा थकीत, शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे। लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता 25 फेब्रुवारीपर्यंत खात्यात जमा होईल। GR देखील आला आहे। 12,000 शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहणार, तर 31,000 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट, आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल। 27 फेब्रुवारीपर्यंतच होणार कापूस खरेदी, नंतर होणार बंद। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा। आक्रमक पवित्रा चांदगाव येथे झालेल्या बैठकीत हमी भावाची केली आहे मागणी। कर्जमाफी योजनेअंतर्गत तब्बल 41,700 शेतकरी लाभासाठी पात्र ठरण्याची शक्यता असून प्रशासनाने त्यासाठी माहिती संकलन व अपलोडची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे। म्हणजेच की गोंदिया जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी तब्बल 41,700 शेतकरी पात्र ठरणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरणार हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। 147 शेतकऱ्यांचे थकले 1.25 कोटींचे अनुदान। पांडुरंग फुडकर, फळबाग लागवड योजनेत निधी नसल्याने नाराजी। खरीपातील नुकसान भरपाईसाठी मिळणार 36 कोटी, शेतकऱ्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टरी मदत। रब्बीतील नुकसान भरपाईसाठी प्रयत्न। राज्यभर निवडणुका जाहीर, 10 राज्यातील 37 जागा, 16 मार्चला निवडणुका होतील। रविवारी 2 जिल्ह्यात पावसाचा अंदाज। राज्यातील तापमानात वाढ होऊन ऊन वाढण्याची शक्यता। पुढील 5 दिवस राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला। जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये रविवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। लाल मिरचीचा तडका फिका, क्रेज उतरली, दर 25% घसरले। जाफराबाद, भोकरदन तालुक्यातील मिरची बाजारपेठेकडे इतर राज्यातील व्यापाऱ्यांचा कानाडोळा। DCCच्या 15,173 शेतकऱ्यांचे आधारच नाही तर कशी मिळणार कर्जमाफी? शेतकरी कर्ज निवारण योजनेत अडथळा, आधार नाही तर लाभ देखील मिळणार नाही। राशनवर तांदळाऐवजी मिळणार मक्का, मार्चपासून होणार अंमलबजावणी। शासनाकडून आतापर्यंत सुमारे 15,000 क्विंटल मक्का खरेदी। सोयाबीनच्या किमतीमध्ये 500 रुपयांनी घसरण, सुमारे 80% अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात दर 5,500 ते 5,900 रुपयांपर्यंत वाढले आहेत। राज्य सरकारने थांबविले कृषीचे 2,000 कोटींचे अनुदानाचे प्रस्ताव, शासनाचे दुर्लक्ष की टाळाटाळ। शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचे आदेश, 3 महिन्यात सौर कृषी पंप देण्याचे व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। भारत अमेरिका करार, शेती विरोधात राष्ट्रपतींना हा करार थांबवावा, शेतकरी संघटनांची मागणी। दादाच्या विमानातील कागदपत्रे जळालीच नाहीत तर रेकॉर्डचे कसे नुकसान? तर्क वितर्कावर मंत्रालयातून उत्तर। आता लाडक्या टॉमीचा म्हणजेच की डॉगचा काढता येणार विमा। भाव वाढण्याच्या नादामध्ये तोटा, तुरीच्या दरात 1,000 रुपयांचा घाटा। आधी अतिवृष्टीचा फटका, पीक आल्यानंतर तुरीच्या भावात देखील चढ उतारामुळे शेतकरी अडचणीत। मेळघाटामध्ये बच्चू कडू यांची 1 मार्च पासून 250 किलोमीटर कर्जमुक्ती आठवण यात्रा, आदिवासींच्या विविध प्रश्नावर आक्रमक। निवड झालेल्या या शेतकऱ्यांना मंजूर झाले 75,000चे अनुदान, लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू। मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे अनुदान, यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। UDID पडताळणी न केल्यास अनुदान होणार होल्ड, दिव्यांग लाभार्थ्यांनी ओळखपत्राची पडताळणी करावी तरच 2,500 रुपये अनुदान दर महिन्याला खात्यात जमा होतील।
कर्जमाफीची आशा मावळली, बँकेकडून थकीतदारांना नोटीस, शेतकऱ्यांवर वाढत आहे कर्जांचा डोंगर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासनाने निर्णय लवकरात लवकर घ्यावा. छोटीशी चूक महागामध्ये पडू शकते, गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या आहेत, सिलेंडर नेहमी उभा ठेवा, 2 वर्षांनी पाईप बदला, रात्री झोपेपूर्वी गॅसचे रेग्युलेटर बंद करा. कलिंगडाचा मिळाला उच्चांकी भाव, दरवर्षी केवळ 5 ते 11 रुपयांचा मिळतोय भाव, यंदा 21 रुपये प्रति किलो एवढा कलिंगडाचा भाव आहे. आता म्हातारपणाची चिंता सोडा, दरमहा मिळतील 3,000 रुपये पेन्शन, असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदेशीर. तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे असतील तर हे कागदपत्रे तुमच्याकडे पाहिजे आहेत. नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे अनिवार्य आहे आणि यासाठी तुम्ही आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात. 20,000 रुपये प्रति हेक्टरी धान बोनस देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे आग्रही मागणी. आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद. वसमत मार्केट यार्डामध्ये नवीन हळद झाली आहे दाखल, 13,500 रुपये पर्यंत मिळाला आहे दर. सीसीआयचा कापूस खरेदी कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढविण्याची शक्यता. याआधी 27 फेब्रुवारी पर्यंत अंतिम तारीख, शेवटची तारीख होती. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्र्यांना लिहिले पत्र. पीएम आवासची गती संत, 65.81% उद्दिष्ट अपूर्ण तर 34.19% काम पूर्ण झाले. कर्जमाफी द्या पदरामध्ये, अन्यथा 12 मार्चला ओरसच्या मैदानामध्ये धडक मोर्चा. आंबा बागायतदाराच्या देवगडमध्ये एल्गार, मदत न मिळाल्यास राजू शेट्टींनी धडक मोर्चाची दिली हाक. रत्नागिरी जिल्ह्यात राशन दुकानातून मक्का नाही, तांदळाचेच वितरण होणार. भाव वाढण्याच्या नादामध्ये तोटा, तुरीच्या दरामध्ये 1300 रुपयांचा घाटा. सरकारच्या धोरणाचा परिणाम, अमेरिकेशी कराराचा कृषी क्षेत्राला धक्का बसला. तूर बाजारामध्ये येताच तुरीचे दर 9,300 रुपये क्विंटलच्या घरामध्ये पोहोचले आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति महिना सर्व पात्र अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,000 रुपये निश्चित पेन्शन मिळेल. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी सुरू आहे. 28 फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन कृषी खात्याने केले. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जारी केला जाईल तर शेतकरी मित्रांनो, सरकारकडून 2,000 रुपयांच्या पुढील हप्त्यांच्या तारखेबाबत नवीन माहिती आता समोर आली. ही रक्कम फेब्रुवारी 2026 मध्ये म्हणजेच की या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल अशी अपेक्षा आहे. पुढील हप्ता 25 फेब्रुवारी 2026 नंतर जारी केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची मुदत राज्य सरकारने दिली असली तरी देखील अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये करण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने सरकारने सहकारी आणि राष्ट्रीय बँकांमध्ये थक बाकीदार शेतकऱ्यांची यादी मागवली आहे आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून बँकांना आराखडा तयार करून देण्यात आला. आंबा बागायतदारांकडून 12 मार्च पर्यंत डेडलाईन मागविण्यासाठी सरकारला इशारा. कर्ज गोठवण्याबरोबरच हेक्टरी 5 लाखांची मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजना अपडेट, महिलांना 1,500 पैकी 3,000 रुपये मिळणार. तर लाडकी बहीण योजनेत महिला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता यावेळी एकच हप्ता देणार की दोन्ही हप्ते एकत्रितपणे देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहेत. महिलांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 25 फेब्रुवारी पर्यंत खात्यात जमा होईल. यामध्ये 3,000 मिळतील का 1,500 रुपये मिळतील हे आपण आता पाहणार आहोत.